फौज अंगावर यायला तयार असते तेव्हा वरिष्ठ लोक असे म्हणतात, ज्येष्ठ लोक, हा धाडस करू नका. हे धाडस केलं तर दिसणार नाही तुम्ही. असला नसलं स्वराज्य चाललं जाईल, छत्रपती जाऊ नये. ह्या लहान शिवा 14 वर्षाचा असताना सुद्धा पहिला किल्ला ताब्यात घेत असताना मित्र लक्षात घ्या का धाडस, प्रामाणिकपणा, सामान्य माणसासाठी मरण्याची तयारी असणारी ही खऱ्या अर्थानं विचाराची शक्ती जिजाऊनं ज्या ताकदीनं पेरली होती ती खऱ्या अर्थानं कामी आली. आणि पहिल्यांदा 7 लोक किल्ला हाती घेत 30 ते 40 वर्षात 350 किल्ले ताब्यात घेतले. ही लहान गोष्ट नाही. लढाई फक्त मोगलांसोबत नव्हती, वतनदारासोबत होती. हे तर दिसणारी लढाई आहे, लेकिन छुपा युद्ध जो था वतनदार थे. वतनदार कोण होते? पाटील म्हणजे काही एका जातीचा नव्हता, देशमुख म्हणजे एका जातीचा नव्हता, ती पदवी होती. इथे जेवढे देशमुख बसले असेल, पाटील असेल, हे पदवी आहे, आडनाव नाही आहे, हे पदवी आहे. आणि त्यावेळेस आम्ही पाहतोय वतनदारी कशी अवस्था होती, जशी आता अवस्था है ना. 7,000 के भाव की सिफारिश और 5,000 के भाव में उठाना है, सोयाबीन को खरीदने करना है, तशीच व्यवस्था होती. छत्रपतीच्या काळामध्ये वतनदार होते, पाटील होते, देशमुख होते, देसाई होते, कुलकर्णी होते, देशपांडे होते. यांच्याकडे ह्या सगळ्या आम्ही पाहतोय वतनदारी होते. वतनदारी काय करायची माहित आहे? वतनदार म्हणजे काय होतं? जेवढं पिकात शेतात पिकवान ते पहिले वतनदाराच्या घरी घेऊन जायचं. आणि वतनदार 3 हिस्से काढायचे. एक हिस्सा राजाचा, ज्याचा किल्ला असेल, ज्याच्या ज्या दरबार एरिया असेल, त्या शेतकऱ्यातले 3 हिस्स्यापैकी 2 हिस्से जायचे. पहिला हिस्सा राजाला जायचा, दुसरा हिस्सा वतनदाराला जायचा आणि तिसऱ्या हिस्स्यातून बनमाश की वाचीन अर्धा हिस्सा शेतकऱ्याच्या हाती भेटायचा. सगळ्यात अलौकिक आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय छत्रपती शिवरायाच्या काळात जर कोणता घेतला असेल तर ही वतनदारी बंद केली छत्रपती शिवरायानं. का शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले हात लावा तर कापले जाण असा छाती ठोक म्हणणारा राजा अजूनही आम्हाला सापडत नाही. कोणत्याच पार्टी सापडत नाही. कोई पार्टी नहीं है जिसमें ऐसा राजा मिले. 50% नफा धरून भाव दिले असं भाजपनं 2014 मध्ये म्हटलं आणि काँग्रेसनं 2006 मध्ये स्वामीनाथन आयोगाची 2004 मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला आणि 2006 मध्ये स्वामीनाथननं सगळा अभ्यास करून शिफारस केली. किमान 300-400 पानाचा स्वामीनाथन आयोग काँग्रेसच्या राजवटीत दिला. कांग्रेसने उघडून नाही पाहिला. पार्टी कोई भी रहो लेकिन किसान के हित की नहीं होती. हे 75 वर्षात आम्ही पाहिलं. कोणी असो, हे कुठल्या पक्षावर बोलत नाही, शेतकरी म्हणून बोलतो. राग आला तरी 72, अजून 2 डाव पडले तरी 72. बच्चू त्याची पर्वा करत नाही. आमचे अभिजितराव म्हणते नेहमी का आता बँकेचा सरळ व्हायपर्यंत काही बोलू नका. म्हटलं ही लाचारी जर करता आली असती तर मला कोणाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं ना, होता आलं असतं. पण ती लाचारी आमच्या नसानसात नाहीये. मित्र लक्षात घ्या का ही जी वतनदारी होती ही वतनदारी खऱ्या अर्थानं खतम होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.